श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृतसार अध्याय 45. श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान. श्री शंकर भट्ट कुरुगड्डीस असताना अश्विन कृष्ण द्वादशी आली. त्या दिवशी हस्त नक्षत्र होते. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीत स्नान करून थोडा वेळ ध्यानस्थ बसले. ध्यानातून उठल्यानंतर त्यांनी शंकर भट्टास अजून एकदा कृष्णेत स्नान करून येण्यास सांगितले. त्यांच्या आदेशानुसार शंकर भट्ट पुन्हा एकदा स्नान करून आला. त्यावेळी प्रभू म्हणाले, अरे शंकर भट्टा, मी गुप्त रूपात राहण्याची वेळ आली आहे. मी कृष्णा नदीत अंतर्धान पाहून या कुरुगड्डीस गुप्त रूपाने संचार करीन. नंतर नरसिंह सरस्वती नावाने संन्यासी रूपाने धर्माच्या उद्धारासाठी अवतार घेईन. तू लिहित असलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत हा महापवित्र ग्रंथ भक्तांना कल्पतरूप्रमाणे लाभप्रद होईल. तो अक्षर सत्य ग्रंथ असेल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या माझ्या मंत्राचा सर्वत्र जयघोष होईल. या ग्रंथाचे पारायण केल्याने प्रपंच सुखरूप होईल. इहलोक आणि परलोक सौख्य प्राप्त होईल. या ग्रंथातील प्रत्येक शब्द हा वेदवाक्यासमान मानला जाईल. तू लिहित असलेला संस्कृत ग्रंथ माझ्या महासंस्थानातील औदुंबर वृक्षाखाली शब्दस्वरूपात कायमचा राहील. तेथून निघणारे दिव्य शब्द दर्शनास येणाऱ्या भक्तांना ऐकू येतील. हृदयापासून ज्यांना माझ्या दर्शनाची तळमळ लागली असेल त्यांना माझे दर्शन अवश्य होईल. मी माझ्या भक्तांच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असतो. तुझ्या संस्कृत ग्रंथाचा तेलुगू भाषेत अनुवाद केला जाईल. तो बापनाचार्यलो यांचा 33वा पिढीतील वंशजाकडून उदयास येईल. या पवित्र ग्रंथाचे अनेक भाषेत अनुवाद होतील. या पवित्र ग्रंथाचे कोणत्याही भाषेत पारायण केले असता दिव्य अनुभव येतील आणि पारायण करणाऱ्या भक्ताचे सर्व काही शुभ मंगल होऊन त्यांचे सकल व्याधीपासून रक्षण होईल. एवढे बोलून श्रीपाद प्रभू थोडा वेळ थांबले. शंकर भट्ट श्रीपाद प्रभूंच्या या निर्णयाने अत्यंत दुःखी झाला. हे भगवंताचे सगुण साकार रूप पुन्हा दिसणार नाही या कल्पनेने त्यांच्या नेत्रातून आसवाची धार लागली होती. ती प्रभूंना दिसू नये म्हणून त्याने आपली मान खाली वाकविली होती. श्रीपाद प्रभू शंकर भट्टास पुढे म्हणाले, तू माझी खूप सेवा केलीस. तू मला पित्याप्रमाणे सन्मान देऊन माझ्या सेवेचे व्रत मोठ्या काटेकोरपणे पाळलीस. मी माझ्या लाकडी पादुका तुला भेट म्हणून देत आहे. मी नाही म्हणून तू दुःखी होऊ नकोस. तू 3 वर्षापर्यंत येथेच राहा. या 3 वर्षात मी तुला तेजोवलय रूपात दर्शन देत राहीन. तसेच अनेक योग रहस्याबद्दल ज्ञान देईन. 3 वर्षानंतर येणाऱ्या अश्विन कृष्ण द्वादशीस तू रचलेला श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत ग्रंथ माझ्या पादुकाजवळ ठेव. त्या दिवशी दर्शनास येणारे सर्व भक्त धन्य होतील. सर्वांना माझे मंगलमय आशीर्वाद. इतके बोलून श्रीपाद प्रभू सर्वांचा निरोप घेऊन कृष्णा नदीत अंतर्धान पावले. शंकर भट्ट प्रभूच्या त्या लाकडी पादुका हृदयाशी घट्ट धरून आईपासून दुरावलेल्या निरागस बालकाप्रमाणे स्पुंदन रडू लागले. श्रीपाद प्रभू पाण्यात दिसतात काय ते पाहण्यासाठी शंकर भट्टाने पुन्हा एकदा पाण्यात झेप घेतली. परंतु प्रभू त्यांना दिसले नाहीत. ते पाण्याबाहेर येऊन ध्यानस्थ बसले असताना त्यांना मनोनेत्रासमोर श्रीपाद प्रभूंनी तेजोमय रूपात दर्शन दिले. श्रीपाद प्रभूंच्या आदेशानुसार शंकर भट्ट कुरुगड्डीस 3 वर्ष राहिले. प्रतिदिन मध्यरात्रीचे वेळी त्यांना श्रीपाद प्रभूंचे दिव्य तेजोमय रूपात दर्शन होत असे आणि योगाच्या ज्ञानाची प्राप्ती होई. शंकर भट्टाने योगाच्या अनुभूती पुस्तकाच्या रूपात लिहिल्या. ते पुस्तक हिमालयातील एक योगी येऊन घेऊन गेले. ती श्रीपाद प्रभूचीच इच्छा असेल असे शंकर भट्टास निश्चित वाटले. श्रीपाद राजम शरणम प्रपदे.